बुद्ध पौर्णिमा म्हणजेच वैशाख पौर्णिमा. तथागताच्या जीवनात या वैशाख पौर्णिमेइतकी वैशिष्ट्यपूर्ण पौर्णिमा अन्य कोणतीही नाही. या पौर्णिमेसच भगवंताच्या आयुष्यातील 5 अतिमहत्त्वाच्या घटनांची नोंद इतिहासात झालेली आढळून येते. पहिली घटना, राजपुत्र सिद्धार्थ गौतमाचा जन्म. कपिलवस्तू नगरीचे महाराज शुद्धोदन याची आवडती राणी महामाया यांना आपला प्रसवकाळ जवळ आल्याचे जाणवले, तेव्हा प्रसूतीसाठी माहेरी म्हणजे देवदह येथे जाण्यास आपला मानस तिने राजाजवळ व्यक्त केला. देवदह हे ठिकाण कपिलवस्तूच्या पूर्वेस सुमारे 18 किलोमीटर अंतरावर आहे. कोलियांचा राजा अंजन यांची ही राजधानी करून दासदासी, पालखी, अंगरक्षक नि अमात्य असा लवाजमा घेऊन महाराणीला माहेरी रवानगी केली. आपल्या बाळास आपल्या पितृगृही जन्म देण्याच्या राणी महामायाच्या विनंतीस राजा शुद्धोदनाने तत्काळ मान्यता दिली. आवश्यक ती सर्व व्यवस्थाही करण्यात आली. कपिलवस्तू आणि देवदह यांच्या दरम्यान नेपाळ तराईच्या अरण्यामध्ये लुंबिनी नावाचे अत्यंत सुंदर वण लागते. शालवृक्ष व इतर वृक्षांनी सुशोभित, फळाफुलांनी बहरलेले, सगळीकडे सुगंध अशा रम्य वातावरणाने मोहरलेले हे वण पाहून काही काळ तिथे विश्रांती घ्यावी असा विचार करून राणी तेथे थोडा वेळ थांबली. बागेतील पाऊल वाटेने चालत जाऊन राणी एका शालवृक्षाखाली उभी राहिली. सहज कुतूहल म्हणून वाऱ्याने हेलकावे खाणाऱ्या त्या वृक्षाच्या फांदीस हात धरण्याचा राणीने प्रयत्न केला. वाऱ्याने खाली आलेली फांदी राणीच्या हाती सहज आली. दुसऱ्या क्षणी ती फांदी राणीसह वर उचलली गेली. हा लहानसा ऊर्ध्वमुखी आघातसुद्धा त्या सुगत मातेस सहन झाला नाही. तेथे लुंबिनी वनातच फांदी हातात धरलेल्या स्थितीतच दिशेस तोंड करून उभी असताना राणीस प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि या स्थितीतच राणीने राजपुत्र सिद्धार्थास उगवत्या सूर्याच्या साक्षीने जन्म दिला. तो सुदिन होता. विशाखा नक्षत्र, वार मंगळवार, वैशाख पौर्णिमेचा. इसवी सन पूर्व 563 इकडे वैशाख चतुर्दशीचा चंद्र क्षितिजाच्या कुशीत प्रवेश करतो आहे. तिकडे शुद्ध पंचमीचा म्हणजे वैशाख शुद्ध पौर्णिमेचा सूर्य पूर्ण रूपात दर्शन देतो आहे. हा पावन क्षण होता शाक्य संवत 68चा. जगात दर दिवशी हजारो बालके जन्म घेतात, पण तथागत पूर्वजन्माची ही घटना अतिशय आकर्षक रूपाने जगासमोर आली. राजा शुद्धोदनाच्या घरी गेली कित्येक वर्षे बालकिलकारी कोणी ऐकली नव्हती. या बालकाच्या जन्माने सर्व अर्थी सिद्ध झाले. म्हणून बाळाचे नाव सिद्धार्थ ठेवण्यात आले. साऱ्या मानव प्राण्यांचे, पशुपक्ष्यांचे, वृक्षवल्लींचे, कीटपतंगांचे नि सर्व चराचरांचे कल्याण करणारा भगवान तथागत सम्यक संबुद्ध महाकारुणिक महानुकंपाय अरिहंताचा जन्म झाला. म्हणून जगातील बौद्ध धर्मीय उपासक व उपासिका या दिवशी बुद्ध जयंती साजरी करतात. या पवित्र दिवसात धम्मदान दिन या नावाने ओळखण्याची सर्व बौद्ध जगतात रीत आहे. दुसरी घटना, युवराज्ञी यशोधरेचा जन्म. ज्या क्षणी लुंबिनीत राजपुत्र सिद्धार्थाचा जन्म झाला त्या क्षणी या शुभदिनी अन्य 8 जणांचाही जन्म या जंबूद्वीपात झाला. ते 8 जन्म पुढीलप्रमाणे. 1. कपिलवस्तू नगरीच्या शेजारी रामनगर नावाच्या राज्यात कोलीय राजा दंडपाणी यांच्या राजवाड्यात यशोधरा नावाच्या सुंदर युवतीने जन्म घेतला. म्हणजेच राजकुमार सिद्धार्थ व राजकन्या यशोधरा समवयस्क होत. यशोधरा या शब्दाचा अर्थच मुळी महान यश धारण करणारी असा होतो. 2. याच दिवशी तिकडे गयामध्ये बोधिवृक्षाचा जन्म झाला. 3. याच शुभलक्षणी राजा शुद्धोदनाचा अमात्य म्हणून व पुढे गौतमाचा मित्र म्हणून ज्याची ओळख दृढ झाली त्या कालुदायी नावाच्या अमात्याचाही जन्म आजच झाला. 4. भगवंताचा प्रिय शिष्य म्हणून ज्यास सारे जग ओळखते त्या आनंदाचा म्हणजेच तथागताच्या पूर्वजन्मीच्या चुलत भावाचा म्हणजेच राजा अमितोदनाचा जे महाराज शुद्धोदनाचे चौथ्या बंधूचा सुपुत्राचाही जन्म याच दिवशी झाला. 5. सिद्धार्थ गौतमाचा सारथी छन्न हाही या क्षणी जन्माला आला. 6. कंठक सिद्धार्थाचा प्रिय घोडा याचा जन्मही याच मुहूर्ताचा. 7. अजाणीय गजराजा यानेही आजच जन्म घेतला. 8.
आजच 7 सुवर्णकलिशांची निर्मिती करण्यात आली. तिसरी घटना, राजकुमार सिद्धार्थाचा विवाह. सिद्धार्थ गौतमाचा आणि राजकन्या यशोधरेचा मंगल परिणय ज्या दिवशी घडून आला तो दिवसही योगायोगाने वैशाख पौर्णिमेचाच होता. द्वीपो में द्वीप जंबूद्वीप अशी एक जुनी म्हण आहे. जंबूद्वीप याचा अर्थ ज्या द्वीपावर जांभळाच्या झाडांची भरमार होती असे द्वीप. कपिलवस्तू नगरीच्या शेजारच्या राज्यात दंडपाणी नावाचा राजा राज्य करीत होता. दंडपाणी याचा अर्थ ज्याच्या हातात नेहमी सुवर्णदंड असतो असा तो. दंडपाणी राजास यशोधरा नावाची एक सुंदर कन्या होती. तिच्या वयाला 16 वर्षे पूर्ण झाल्यावर राजघराण्याच्या राजकुमारी यशोधरेला गौतम पत्नी राहुल माता गोपा, उपलवर्णा, बिंबादेवी, बिंबासुंदरी, भद्दा, कांचना अथवा भद्रा कात्यायना अर्थातच भिक्कुणी म्हणून झाल्याच्या नावाने इतिहासात ओळखले जाते. रीतिरिवाजाप्रमाणे राजा दंडपाणीनेही कन्येच्या विवाहाप्रित्यर्थ स्वयंवराची घोषणा केली. या स्वयंवरात सामील होण्यासाठी सर्व देशोदेशी राजपुत्रांबरोबरच सिद्धार्थासही निमंत्रित करण्यात आले. सुरुवातीस सिद्धार्थ या स्वयंवरात जाण्यास राजी नव्हता. सिद्धार्थाचा विवाह यशोधरेशीच व्हावा अशी मनोमन कामना करणारी महाराणी प्रजापती गौतमी अर्थातच सिद्धार्थाची मावशी सिद्धार्थाच म्हणते, युवराज, ही संधी तुझ्या हातून जाऊ नये असे मला वाटते. तुझ्या क्षात्रबलावर माझा पूर्ण विश्वास आहे. तू हे स्वयंवर अवश्य जिंकशील याची मला खात्री आहे. मृदुलवाणी, सौंदर्यशीलता, गौरवर्णा, राजनंदिनी यशोधराच मला सून म्हणून हवी आहे. मला निराश करू नकोस. महाराणीच्या या समजावणीनंतर सिद्धार्थ गौतम स्वयंवरात जाण्यास राजी झाला. सिद्धार्थाने स्वयंवरात केवळ भागच घेतला नाही तर तेथे स्वयंवरासाठी आलेल्या एकाही राजपुत्रात जमले नाही असे कर्तृत्वही त्याने गाजवले. स्वयंवरात एका रानटी घोड्याच्या पाठीवर सवारी करण्याची अट राजा दंडपाणीने घातली होती. त्या हट्टी, वन्य व नाठाळ घोड्यास कोण अन्य राजपुत्राची स्पर्श करण्याची हिंमत झाली नाही. तेथे सिद्धार्थाने त्याच्या पाठीवर लीलया सवारी तर केलीच, शिवाय त्यास सुतासारखा सरळ केला. यास अश्वलक्ष विद्या असे म्हणतात. या अश्वलक्ष विद्येबरोबरच लिपीज्ञान, संख्याज्ञान, बाणविद्या, धनुर्विद्या, काव्य, व्याकरण, पुराण, इतिहास, वेद, ज्योतिष, सांख्य, वैषयिक, स्त्रीलक्षण इत्यादी कला व विद्येतील प्रवीणता गौतमाने सर्वसाक्षीने सिद्ध केली. स्वयंवर स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व निमंत्रित राजमहाराजांबरोबरच प्रजाजनांनी राजपुत्र गौतमाचा जय जयकार केला. यानंतर लगेचच या स्वयंवरास मंडपात या सर्वांच्या साक्षीने यशोधराने विजयमाला गौतमाच्या गळ्यात अर्पण केली. तो दिन होता वैशाख पौर्णिमेचा, इसवी सन पूर्व 547चा. चौथी घटना, ज्ञानप्राप्ती. असे म्हणतात, सिद्धार्थ गौतमाचा जन्म लुंबिनीत झाला आणि भगवान बुद्धांचा जन्म बुद्धगयेत झाला. हीच ती सर्व जगाच्या दृष्टीने पावन चौथी घटना होय. यापूर्वीच्या तिन्ही घटनांना तर ऐतिहासिक महत्त्व आहेच हे निसंशय, पण ही चतुर्थ घटना साऱ्या विश्वातील मानवजातीने अभिमान बाळगावा अशी आहे. केवळ मानवजातीनेच नव्हे तर वन्यजीव, हिंस्त्र, श्वापद, सूक्ष्मजीव, वनस्पती, सजीव, निर्जीव या सर्वांना कल्याणाचा मार्ग दाखवणाऱ्या तथागत, भगवान, अरहंत, सम्मा संबुद्ध यांच्या ज्ञानप्राप्तीच्या घटनेस न भूतो न भविष्यती असे महत्त्व आहे. तर ज्ञानप्राप्ती होण्यापूर्वी त्यांना मारावर विजय मिळवावा लागला. या मारावर विजय काही सिद्धार्थास सहजासहजी मिळाला नाही. त्यांनी त्याकरिता खूपच प्रयत्न केले. सिद्धार्थ हे निरंजना नदीकाठी ज्ञानप्राप्तीस मोठ्या उत्साहाने ज्ञान करताना माराने तेथे येऊन सिद्धार्थास परावृत्त करण्यास अतोनात प्रयत्न केले. मारा म्हणजे मारणारा अथवा मनाचा दृष्ट अकुशल समूह. तर त्यास सिद्धार्थाने यावर असे उत्तर दिले, हे मार, इंद्रियांना सुखवणारे चैनीचे पदार्थ ही तुझी पहिली सेना होय. कंटाळा ही तुझी दुसरी सेना होय. तिसरी भूक आणि तहान, चौथी विषय वासना, पाचवी सेना आळस, सहावी भीती, सातवी कुशंका आणि आठवी गर्व ही तुझी सेना होय. लाभ सत्कार, पूजा ही तुझी 9वी सेना आहे. खोट्या मार्गाने मिळवलेली कीर्ती ही 10वी. या कीर्तीच्या योगाने मनुष्य आत्मस्तुती आणि परनिंदा करीत असतो. हे मारा,
साधू संतांवर प्रहार करणारी ही तुझी सेना आहे. तिला भ्याड मनुष्य जिंकू शकत नाही, परंतु जो शूर मनुष्य तिला जिंकतो तोच सुखाचा लाभ घेतो. येणेप्रमाणे सिद्धार्थाने माराला जिंकले. मारावर विजय म्हणजे आत्मविजयच. सुजाताच्या क्षीरदानाचा स्वीकार करून उपोषण सोडल्यानंतर सिद्धार्थाने मनाचा पक्का निर्धार करून तो उरुवेलाहून निघाला. राजमार्गाने वाटचाल करीत करीत गयेस पोहोचला. येथे एक चांगल्यापैकी पिंपळाचा वृक्ष त्यास दिसला. त्या पिंपळाच्या वृक्षाखाली पूर्वेकडे तोंड करून मांडी घालून तो बसला. चित्तमलाचा क्षय करावयास ऋषीमुनी बहुधा पूर्व दिशाच निवडीत असत. ध्यान करण्यास बसण्यापूर्वी सिद्धार्थाने इतकी भोजन सामग्री एकत्र केली की जी त्याला 40 दिवसापर्यंत पुरेल. सुजाताच्या क्षीरग्रहणाच्या रात्री सिद्धार्थास 5 स्वप्ने पडली होती. त्यांचा त्याने असा अर्थ काढला की प्रयत्नांनी त्याला समबुद्धी अवश्य प्राप्त होईल. त्याने निश्चय केला की शरीरातील सर्व रक्त आणि मांस सुकून गेले तरी बोधी प्राप्त होईपर्यंत तो त्या जागेस सोडणार नाही. ते दृढ निश्चयी अंग बाळगून दृढ आसनावर विराजमान होऊन वाईट चेतना आणि वाईट विचार एकामागून एक त्याच्या मनावर आक्रमण करू लागले. यालाच पौराणिक भाषेमध्ये मारपुत्राचे आक्रमण म्हटले आहे. सिद्धार्थास भीती वाटू लागली की त्या वाईट विचारांचे जर त्यांनी नियंत्रण केले नाही तर त्याची साधना विफल होऊ शकेल. त्याला माहीत होते की मारयुद्धामध्ये पुष्कळशे ऋषीमुनी पराजित झाले होते. तेव्हा त्याने आपले संपूर्ण साहस पणाला लावून मनाचा निर्धार केला की माझ्यामध्ये श्रद्धा आहे, प्रज्ञाबल आहे, दृढ संकल्प आणि कर्तृत्व आहे, तेव्हा मी माराच्या या आक्रमणास भिणार नाही. ज्ञानप्राप्तीसाठी सिद्धार्थास 4 आठवडे सतत ज्ञानमग्न राहावे लागले. त्याला शेवटच्या स्थितीपर्यंत पोहोचण्यास 4 अवस्था पार कराव्या लागल्या. 1. पहिली अवस्था वितर्क आणि विचारप्रधान होती. एकांतवासामुळे त्याने तिला सहज प्राप्त केले. 2. दुसऱ्या अवस्थेमध्ये एकाग्रता प्राप्त झाली होती. 3. तिसऱ्या अवस्थेमध्ये समचित्तता आणि जागरूकतेचा समावेश झाला. 4. चौथ्या आणि अंतिम अवस्थेमध्ये समचित्ततेचा आणि पवित्रतेचा संयोग आणि समचित्तता व जागरूकतेचा संयोग झाला. याप्रमाणे 4 आठवडे सतत चिंतन करीत राहिल्याने अविद्येचा नाश होऊन ज्ञानप्रकाश प्रकट झाला. चौथ्या आठवड्याच्या अंतिम रात्री वासनांचा समूळ कसा करावा याचा मार्ग सापडला. दुसऱ्या दिवशी प्रातकाळी जणू फुलणाऱ्या कमळाप्रमाणे त्याचे चित्त विकसित झाले. सम्यक संबोधी प्राप्त होऊन 4 आर्य सत्ये आणि प्रतित समुत्पाद सिद्धांताचे ज्ञान झाले. सिद्धार्थ सम्यक संबुद्ध झाला. त्यावेळी त्याचे वय 35 वर्षाचे होते. तो दिवस बुधवार वैशाख पौर्णिमेचा असून इसवी सन पूर्व 528चे वर्ष होते. भगवंतांना अनेक नावांनी संबोधिले जात असे. 1. तथागत, 2. भगवान, 3. अरहंत, 4. सम्मासम्म, 5. संबुद्ध इत्यादी नावांचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे. तथागत, ज्याचा अर्थ जो तसा बोलतो तसाच वागतो असा तो. भगवान हा शब्द 2 शब्दाच्या युतीने बनला आहे. जसे भगवा अधिक वाण हे ते 2 शब्द होत. भग म्हणजे नाश करणे आणि वाण म्हणजे दुर्गुण, ज्याने आपल्यातील सर्व दुर्गुणांचा संपूर्ण नायनाट केला असा तो. अर्हतो याचा अर्थ जे अस्तित्वात नाही त्यावर विश्वास न ठेवता जे अस्तित्वात आहे यावर विश्वास ठेवतो असा तो. सम्मासम्म याचा अर्थ जो परिपूर्ण आहे असा तो. संबुद्ध याचा अर्थ ज्याने ज्ञान जाणले आहे असा तो. 5वी घटना महापरिनिर्वाण. वयाच्या 80व्या वर्षी उत्तर रात्री म्हणजे रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी वैशाख पौर्णिमा इसवी सन पूर्व 483 रोजी मल्लदेशातील कुशीनगर या ठिकाणी शालवनात जोडशाल वृक्षाखाली भगवंत महापरिनिर्वाण पदास प्राप्त झाले. तो दिवसही वैशाख पौर्णिमेचाच, वार शुक्रवार होता. तथागतांच्या जीवनात वृक्षांना फार महत्त्व आहे. लहानपणी ते जांभळाखाली ज्ञानस्थ बसण्याचा अभ्यास करत कपिलवस्तूमध्ये राहायचे. देहदंडासारखा कठोर तपश्चर्या त्यांनी वटवृक्षाखाली केला. भगवंतास ज्ञानप्राप्ती झाली ती बोधिवृक्षाखाली. आम्रपालीने आमराई भिक्खुसंघास दान केली. राजा बिंबिसारांनी भगवंतास दान दिले ते वेडुवन. तर भगवंतांनी महापरिनिर्वाणाची इच्छा असो की राणी महामायेपोटी जन्माचा सिद्धार्थाचा प्रसंग असो, तोही घडला तो शालवृक्षाखालीच.
वरील 6ही वृक्षांना बौद्ध धर्मीय पवित्र मानतात, ते याच योगायोगामुळे. भगवंत वैशाली येथे भिक्खू संघासह मुक्कामास असताना आनंदास जवळ बोलावून म्हणतात, आनंदा, तथागत आजपासून 3 महिन्यांनी म्हणजेच वैशाख पौर्णिमेस महापरिनिर्वाण होतील. ते स्थान कुशीनगर असेल. आणि तथागतांना ही माहिती दिली. तो दिवस होता माघ पौर्णिमेचा, महानिर्वाणाआधी 3 महिन्यापूर्वीचा. भगवंतांनी 45 वर्षे अविरतपणे आपल्या या पावन धर्माचा प्रचार केला. बौद्ध धर्माची जात्यातच असलेली उत्कृष्टता, सत्याचा स्वयंसिद्ध पाया, उत्कृष्ट नैतिक शिक्षण आणि संपूर्ण सामाजिक गरजांची पूर्ती करण्याचे सामर्थ्य या उपयुक्त गुणामुळे बौद्ध धर्म अतिशय वेगाने पसरला. खुद्द तथागतांनी अंतिम क्षणापर्यंत चारिका केली. भगवंत स्वतः धम्मदूताप्रमाणे सगळीकडे विचरण करीत असत. त्यांची श्रावस्ती व राजगृह ही धम्मप्रचाराची प्रमुख केंद्रे होती. त्यांनी सुमारे 75 वेळा श्रावस्तीस भेटी दिल्या व इतकेच नव्हे तर आपल्या जीवनातील एकूण 46 वर्षांपैकी 25 वर्षवास एकट्या श्रावस्तीत राहून संपन्न केला. एकूण 24 वेळा राजगृहास भेटी दिल्या. कपिलवस्तू येथे 6 वेळा गेले आणि वैशालीसही 6 भेटी दिल्या. कम्मासधम्म येथे 4 वेळा गेले. या प्रमुख स्थळांव्यतिरिक्त इतर अनेक स्थळी धम्माचा उपदेश करीत ते फिरले. याप्रमाणे संपूर्ण बिहार व उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडाची यात्रा केली. लुंबिनी ते राजगृह हे अंतर 400 किलोमीटर आहे. यावरून अनेक ठिकाणी भेटी देताना भगवंतांनी किती पदयात्रा केली याची कल्पना येते. इतर सर्व भिक्खूप्रमाणे तथागतही आपल्याजवळ 3च चिवर बाळगीत, दिवसातून एकदाच भोजन करीत, घरोघरी भिक्षाटन करीत, रात्र झाली म्हणजे वाटेच्या कडेला असलेल्या वृक्षाखालीच मुक्काम करीत. पुढे त्यांच्या काही उपासकांनी विहार बांधून दिले. त्यात ते आपला वर्षवास करीत. नव्या उपासकांना उपदेश करीत. भिक्खू संघाला धम्म सांगत. ज्यांच्या मनात धम्मासंबंधी काही शंका असेल त्यांचे निरसन करीत. विरोधकांच्या तर्काची उत्तरे देत. जे त्यांच्यावर श्रद्धा ठेवत त्यांना सुमार्ग दाखवीत. भिक्खू म्हणजे बुद्धांच्या आदर्श समाजाचा मार्ग दाखवणारा प्रकाश होय. भिक्खूंच्या पावलावर पाऊल ठेवून जाणे हे उपासकांचे ध्येय मार्ग असत. भिक्खू स्वतः चारित्र्यवान, धार्मिक, ज्ञानसंपन्न अशा व्यक्तित्वाचे धनी असत. त्यासाठी त्याने व्यक्तिगत साधना करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. त्याने लोकांना मार्गदर्शन करून त्यांची सेवा केली पाहिजे आणि उपासकाने त्याच्या उपदेशाप्रमाणे वागायचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. भगवंतांनी असा मौलिक उपदेश केला. शेवटी भगवंतांनी आनंदास जेव्हा असे सांगितले की त्याचे महापरिनिर्वाण 3 महिन्यांनी होणार आहे, तेव्हा तथागताचे वरील बोल ऐकून भदंत आनंद अशी विनंती करतो की, पूज्य भदंत, कुशीनगरासारख्या एका छोट्याशा नगरात निर्वाण प्राप्त न होता चंपा, राजगृह, श्रावस्ती, साकेत, कौशांबी, वाराणसी अशा मोठ्या शहरास निर्वाणपदास प्राप्त व्हावे. तेथे आपले असंख्य अनुयायी, उपासक उपासिका आहेत. ते आपली मनोभावे पूजा अर्चना करतील. त्यावर तथागतांनी गंभीरपणे उत्तर दिले, आनंदा, कुशीनगरला लहान समजू नकोस. एकेकाळी ती महासुदर्शन राजाची राजधानी होती. तिचे नाव केशवर्ती होते. या स्थानाची निवड मी जाणीवपूर्वक केली आहे. त्यामागे 3 कारणे आहेत. 1. महापरिनिर्वाण सुत्ताचा उपदेश मला येथे शांतपणे करता येईल. 2. शेवटी मला सुभद्रास प्रवज्जा देता येईल. आणि 3. माझ्या परिनिर्वाणानंतर उपासक उपासिका माझ्या अस्थि वितरणावरून वाद वा रक्तपात येथे होणार नाही. आपला अंतिम समय जवळ आला आहे हे जाणून भगवंतांनी वैशालीहून आपला मुक्काम हलवला. भाऊग्राम, जंबूग्राम, हस्तिग्राम, आम्रग्राम, भोगनगर या मार्गे पावानगरीत अंतसमयी त्यांनी चुंदर याच्या घरी भोजन घेतले. याच भोजनाने तथागतास अतिसाराची बाधा झाली. त्या वेदना जेव्हा असह्य झाल्या तेव्हा त्यांनी त्या स्मृती संप्रजन्य या नियोगाने सर्व वेदना सहन केल्या. नंतर त्यांनी आनंदास कुशीनगर येथे जाड शालवृक्षाचे उत्तरेकडे डोके करून आसन टाकण्यास सांगितले. अशाही स्थितीत या आसनावरूनच भगवंतांनी सर्व महापरिनिर्वाण सुत्ताचा उपदेश केला. निर्वाणापूर्वी तथागतांचा अंतिम शिष्य म्हणून ज्यास ओळखतात त्या सुभद्र नावाच्या उपासकास प्रवज्जा दिली. त्यानंतर या जगवंदनीय शाक्यमुनी, शांतीसागर, सर्वश्रेष्ठ लोकनायक, दशपारमिताधारक, आदित्यबंधू,
सम्यक संबुद्धाने महानिर्वाण पद प्राप्त केले. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.